दौलत शिंदे पाहायला मिळतोय, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण तो मागच्या मॅच मध्ये विसरून चालला नाहीये. विकासची देखील चांगली फलंदाजी राहिली आहे. अर्थातच तारणहार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, वलवण टीमचा हा हिरो स्वतः संघाला अगदी आधारस्तंभ म्हणून अगदी पाहायला मिळतं. ज्याच्यावरती आहे अपेक्षा, ज्याच्यावरती आहे अपेक्षा तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी प्लेस केलाय, ऑफ साइडला चेंडू निघून चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये तिथे धावा मिळतील, ती सिंगल, आणि सिंगलच्या धाव बरोबर संघाचं धावफलक 1 धावेने ओपन केलाय आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता मात्र या ठिकाणी सज्ज होत असताना दौलत आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे उडवण्याचा प्रयत्न, हे ते काय घडलंय, बॅट कुठे आहे हे देखील त्यांना माहिती नाहीये. हवेमध्ये बॅट आपण पाहतोय, हातातून बॅट सटकली आणि तिथे मात्र पाठीमागे आपण पाहतोय सागर काहीतरी या ठिकाणी बॅटशी लिडिंग झाली का या ठिकाणी अपील करताना पाहायला मिळतात. परंतु तिथे मात्र आपण पाहतोय विकासच्या हातातून बॅट मात्र निसटली आहे, बॉल मात्र झपकन पाठीमागे निघून चाललाय. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ संपला, 1 धाव मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, पावसाचं वातावरण बनलंय, ढग भरलेत आणि नक्कीच यानंतर आता पाऊस पडणार याच्यामध्ये शंका नाहीये. आणि जेवढा पाऊस पडेल ना तेवढे या पावसाची आणि या पावसाळ्यामध्ये या खेळाडूंची मजा येईल आणि ही मजा आपल्याला पाहायची आहे. दोन्ही संघ कशा पद्धतीने खेळणार, कशा पद्धतीने मॅच बनवणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. वलवण टीम पाहतोय 2 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेस केले, त्याच्यामध्ये 1 सिंगल जरूर आली. विकास पाहायला मिळतोय, पाऊस आपण पाहतोय अगदी वेगाने येताना पाहायला मिळतोय आणि आला रे आला, पाऊस आला आणि येथे मात्र चांगला फटका देखील आलाय. 1 सिंगल त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर स्वरूपात धाव मात्र 1 मिळते. संघाचं धावफलक 2 या अंकावरती जाताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडू टाकून झाले, 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मात्र विकास आता मात्र थांबणार नाहीये. ज्या पद्धतीने पाऊस आलाय तशीच फटकेबाजी विकासला देखील करावी लागणार आहे. आता मात्र चांगला चेंडू, परंतु पाठीमागे चेंडू मात्र निसटला हातातून. 1 डिक्लेअर स्वरूपात धाव मात्र पाहायला मिळते. जिथे डाट चेंडू आणि सागर शिंदे मात्र चुकी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील कळालं नाहीये कधी चेंडू निघून गेलाय. पाठीमागे आपण पाहतोय सिंगल धाव मिळाली आहे. संघाचा धावफलक 3 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, फटका अगदी पॉवरफुल आहे, सक्सेसफुल, ब्युटिफुल, लॉंग इज स्ट्रॉंग. चेंडू चाललाय सीमारेषे पार. विकासच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक, षटकार 6 धावा. काय फटका खेळला, 1 पाऊल 2 पाऊल पुढे आले, बॅटच्या रडारमध्ये चेंडूला घेतलं आणि कार्यक्रमात परफेक्ट केलाय. श्रेया स्पोर्ट चषक 2025 मध्ये विकासच्या बॅट मधून या सेमीफायनल मध्ये एक मोठा धमाका, मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय. दौलत शिंदे आता मात्र या ठिकाणी अचूक टप्प्यावरती चांगली गोलंदाजी, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, तिथे मात्र पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय. सिंगल धाव आले. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाचं धाव फलक जर पाहिलं तर धावा झाल्यात 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 10च्या सरासरीने जरी खेळला तरी 30-35 धावांपर्यंत पोहोचू शकतो. ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे, पाऊस पडत आहे, या पावसामध्ये गोलंदाजाला बेनिफिट असतो. ती बेनिफिट मध्ये अगदी त्याचा फायदा घ्यावा लागेल. गोलंदाजी ट्रॅक साठी पुन्हा एकदा योगेशला आपण पाहू शकाल. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली, परंतु आता मात्र आपण पाहिलंय रोशन आहे ना तो, रोशनला पाहतोय. रोशन मात्र सकाळपासून आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय खरी, परंतु थोडीशी चमक या मॅच मध्ये देखील धमक दाखवावी लागणार आहे. पावसाचा वेग वाढलाय. आता मात्र येथे फलंदाजाला अवघड जाईल फलंदाजी करताना. ज्या दिशेने पाऊस पडतो ना त्या दिशेने गोलंदाजी करताना योगेशला देखील आपण पाहतोय. दुसरा चेंडू, पहिला दुसरा षटक टाकत असताना योगेशला आपण पाहतोय. इथे मात्र पहा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, तिथे काय घडलंय आणि इथे मात्र पहा व्हाईट कॉल, व्हाईट आलाय आणि 1 धाव देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावा झाला धावफलकावरती. आता मात्र 11 धावा. पहिला चेंडू व्हाईट बॉल नाही,
आता मात्र बॅटचा फेस ओपन केला, हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडू डिक्लेअर स्वरूपात पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव जरूर आली आहे. इथून पुढे रोशनला देखील थांबून चालणार नाहीये. ज्या पद्धतीची फलंदाजी करायची आहे, सकाळपासून चांगला खेळ दोन्ही संघादरम्यान आपण जर पाहिला तर झालेला पाहायला मिळाला. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये आता मात्र पावसाने हजेरी लावली आहे आणि या सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू या मॅचचा पावसाचा आनंद घेत असताना खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धावांची या ठिकाणी खर्च होताना पाहायला मिळतात. जिथे एवखेशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा आहे, पण थोडासा लाईन आणि लेंथ वरती कुठेतरी कंट्रोल ठेवावं लागेल आणि ती गोलंदाजी इथे मात्र टाकावी लागेल ती एवखेश कांबळे यांना. फटका चांगला, चेंडू हवेमध्ये आहे, इथे मात्र धावा एकच आले आणि दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. प्रयत्न चांगला होता आणि एवखेशनं देखील चांगला प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झाला नाहीये, परंतु तिथे मात्र सागरने चेंडू अडवला. त्याच्यानंतर मात्र सिंगल धाव जरूर आली. आता मात्र घातक फलंदाज या ठिकाणी विकासला आपण पाहतोय, ज्याच्या बॅट मधून एक चांगला फटका, एक चांगला षटकार पाहायला मिळालाय आणि एवखेश यांची गोलंदाजी देखील चांगली आपण पाहतो. एवखेशचा हा गोलंदाजीचा टप्पाचा चेंडू, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय आणि तिथे मात्र 2 धावा पाहता पाहता दोन्ही क्षेत्ररक्षक, दोन्ही फलंदाजांमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत होतं. कदाचित कॅच टिपला असता तर इथे फलंदाज विकास मोठा मासा हातामध्ये लागला असता, परंतु इथे मात्र आपण पाहतोय पावसाच्या सरी आणि त्याच्यामध्ये या पडलेल्या पावसाच्या पाण्याने त्या पाण्यामध्ये हा मासाला अलगद सोडून दिलाय आणि इथे मात्र 2 धावा. आता मात्र ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा खराब चेंडूची संख्या पाहायला मिळते. आपण पाहतोय पाठी एष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक विनायक शिंदे अगदी स्टंपांच्या बाजूला जवळ उभे राहिलेत. कदाचित इथे त्यांना माहिती आहे फलंदाज सफल होऊन खेळतात, पुढे जाऊन खेळतात, ते त्यांनी हेरले आणि त्याच्यानंतर काहीतरी वेगळी रणनीती करण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय विनायक शिंदे, ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाचं धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या झाली 17 या अंकावरती जाताना पाहायला मिळते. टप्प्याचा चेंडू पाठीमागे काम केलंय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे पाहायला मिळतंय आणि फलंदाज इथे विकेट पाहायला मिळते का? पंचांचा बोट आकाशाकडे आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आपल्या क्रीज मधून बाहेर निघाला होता, हेच हेरलं होतं विनायकने आणि जी रणनीती आखली होती विनायक शिंदे आणि ती मात्र इथे सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. त्यांनी पाहिलं होतं विनायक शिंदे आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय, ज्याने हेरलं होतं अगदी रेड बॅटच्या पुढे जाऊन खेळताना पाहायला मिळत होते. विकास मात्र या विकासला मात्र पाठीमागे फसवले. एस्टांच्या पाठीमागे कामगिरी चांगली करत असताना विनायक शिंदे यांनी आपलं चांगलं काम करत असताना पाठीमागे एक मोठा अडसर दूर केलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय विनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना आपण पाहतो योगेश यांचा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहू शकाल. योगेशला आता मात्र हा चांगला चेंडू होता, तिथे मात्र बॅटच्या रनआउटमध्ये होता, परंतु तिथे मात्र फटका खेळू शकले नाहीत. सिंगल जरूर आली आहे आणि या सिंगलच्या स्वरूपात षटक क्रमांक 2 देखील कंप्लीट झाले. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 षटकांच्या नंतर आपण पाहतो ही परिस्थिती आहे, स्थिती आहे ती मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर वलवण टीमची अगदी थोडीशी नाजूक स्थिती आहे, परंतु इथून पुढे आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना या 6 चेंडूंमध्ये आता धावांचा वेग जरूर वाढवावा लागेल. परंतु मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच विनायक शिंदे ज्याने चांगली गोलंदाजी टाकली तोच पुन्हा एकदा या गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या मागच्या मॅच मध्ये जी रणनीती आखली होती, जी गोलंदाजी मध्ये फेरबदल करताना आपल्याला पाहायला मिळाला होता, आतापर्यंत योगेश देखील चांगला गोलंदाज या मॅच मध्ये देखील ठरलाय. विनायक शिंदे कशा पद्धतीने षटक हाताळतील या ठिकाणी आपण पाहायला तर फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र पहा यॉर्कर चेंडू, एक सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न होतं, इथे मात्र होणार नाहीये आणि एक सिंगल
धाव या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 हातात असताना विनायक देखील चांगली कामगिरी करतोय. पहिला चेंडू अगदी चांगला ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि येथे एक सिंगल धाव प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळते. रोशन आता मात्र स्ट्राईक वरती आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडूंच्या पाठीमागे किती धावा जमा होतील का कमी धावा देण्यामध्ये यशस्वी होईल हा गोलंदाज हे देखील पाहणार आहोत. इथे मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. काय घडतंय इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडवरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फलंदाज धावत होते परंतु तिथे कोणतीही धाव नाहीये. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सागरला आपण पाहतोय परंतु हा बॉल जर पाहिला ना अगदी वेगाने टाकला. अतिरिक्त बाउन्स मिळाला हाईट पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र फलंदाजाला प्रयत्न करावे लागले आणि चेंडू मात्र डॉट पाहायला मिळाला. हा देखील फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये काही काय क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत परंतु चेंडू मात्र थोडासा हुलकावणी देऊन पाठीमागे चाललाय. सिंगल आले डबल आले डबल मधून तिसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना दोन्ही बॅटर धावांचा अगदी वेग वाढवताना आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच रोशन आणि त्यांच्या साथीला जर पाहिलं तर बॅटर विनेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनेश मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. ह्या देखील फलंदाजाने आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय आणि डॉट चेंडूची सांगता काय गोलंदाजीचा स्पेल हाताळतोय या ठिकाणी आपण पाहतोय. विनायक शिंदे आज खऱ्या अर्थानं गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये डबल रोल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सहजा ते मला वाटतं फक्त फलंदाजी आम्ही करताना प्रत्येक वेळा पाहिलंय परंतु आज जबाबदारी घेतली आहे जबाबदारी स्वीकारली आहे आणि जबाबदारी स्वीकारत असताना हे मात्र पहा अगदी चांगला फटका आहे परंतु तिथे धावा मिळतील 2 आणि या 2 धावेबरोबर संघाचा धावफलक पाहूयात किती धावा होतात. त्या फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतील परंतु पाठीमागे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी रोशन स्वतःला सावरत होते परंतु कंट्रोल झालं नाहीये. पाय घसरला आणि तिथे मात्र रोशन हा पसरला आणि पडला देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक फलंदाज बाद झालाय. धावा फक्त आताच्या 2च असणार आहेत ना. 2 धावा या षटकातील एकच चेंडू शिल्लक आहे. पावसाचा वेग जरूर वाढलाय. मॅच मध्ये रंगतदार पाहायला मिळेल. हा चेंडू डॉट येईल का डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती आता मात्र धावा झालात 25 धावा आणि 26 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी टीम सावरी टीमला. पहा मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल जिथे आपण पाहतोय आव्हान अगदी सोपं आहे परंतु ते अवघड करण्याची क्षमता गोलंदाजी मध्ये दाखवली जाईल का. असाच जर पाऊस राहिला तर कदाचित या मॅच मध्ये अगदी सेमीफायनल क्रमांक 2चा थरार प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच आपल्याला पाहायला मिळेल जिथे आपण पाहतोय 26 धावांचं टार्गेट उभं केलंय टीम वलवण टीमने आणि चला बॉल द्या बॉल तिकडे काय बोलतो तो बॉलचा बॉक्स पाहिजे का. ओके थांबा तुम्ही तिकडेच थांबा पाठवतो. बॉल बॉक्स पाहिजेत का बॉक्स असेल तर बॉक्स द्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बॉलचं बॉक्स आयोजक कमिटी आपण त्या तोपर्यंत हे 2-3 बॉल घेऊन जा. चला टीम सावरी टीम आपले ओपनर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी विकासला पाहू शकाल. विकासने आतापर्यंत तरी चांगला खेळ केला. सकाळपासून चांगली गोलंदाजी दुपारपासून पाहायला मिळाले परंतु एक छोटंसं आव्हान आहे. या छोटंसं आव्हान या ठिकाणी कशा पद्धतीने स्वीकारलं जाईल सावरी टीम कडून पाहायला मिळेल.
जिथे 6वी टीमने अगदी चांगली गोलंदाजी करत असताना 25 धावा केल्यात आणि 26 धावांचं टार्गेट उभं केले पिंपरी टीमने आणि या 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनर जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. ओके, पाऊस आहे, तुमच्या अंगावरती जॅकेट आहे, समजून घ्या, जरा पळत गेलात तर बरं होईल. चला लवकर जावा, तुमच्यामुळे थोडीशी मॅच लेट होते. संजय साळुंके चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. दोन्ही बॅटर विनायक शिंदे आणि दौलत शिंदे ही ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायची आहे. हा सर्व बॉल पाण्यामध्ये. संजय साळुंकेला आपण पाहतोय अगदी बॉलचा बॉक्स घेऊन जात असताना मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. सुनील साळुंके हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सुनील साळुंकेंचा विचार केला तर अगदी सकाळपासून प्रत्येक टीम मध्ये जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका पार पाडताना पाहायला मिळाले. सुनील साळुंकेने हा आजच्या दिवसामधील रोल निभवला आणि मला वाटतं पडले आणि त्याच्यानंतर मात्र अंपायरसाठी ते गेलेत, कारण की ते पडले तर मागच्या मॅच मध्ये मला वाटतं घसरले होते थोडेसे. त्याच्यानंतर आता त्यांनी पंचांचं काम स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण ते कदाचित म्हणले असेल आता इथून पुढे अजूनही मॅच खेळायचे, त्यामुळे आता मात्र आपण क्षेत्ररक्षण करणार नाहीये. तर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 25 धावा आणि 26 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच दौलत शिंदे, विनायक शिंदे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती विकास जाधव आपल्याला पाहायला मिळतील. विकास जाधव 25 धावा झाल्यात, 26 धावा करायच्या आहेत. 8च्या सरासरीने प्रति षटकामध्ये 8 धावा समा करायच्या आहेत. त्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय टीम सावरी टीमला, परंतु पहिलं षटक हे निर्णायक षटक या ठिकाणी पहिला स्पेल हा चांगला स्पेल टाकावा लागेल. तो मात्र वलवण टीमचा हा गोलंदाज आपण पाहतोय विकासला. पहिला चेंडू बॅटची एज घेऊन पाठीमागे चाललाय आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. विकेट ओला झालाय, चेंडू ओला आहे आणि या ओल्या विकेट वरती तेवढी चांगली फलंदाजी करणं अवघड आहे, पण तिथे मात्र गोलंदाज च्या रिझम मध्ये गोलंदाजी टाकतोय ना, तिथे मात्र आपण पाहतोय विकासला. आता मात्र चांगला फटका, स्टेट ड्राईव्ह फटका समोरच्या दिशेला. एक धाव मात्र सिंगल घेतली, दुसरीचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, परंतु 2 धावा या पाहता पाहता पूर्ण जरूर केल्या जातील. आणि या 2 धावेच्या बरोबर संघाचं धावफलक जर पाहिलं तर 2 धावा झाल्यात, अकाउंट ओपन झाले आणि आता मात्र 24 धावांची असूनही गरज आहे. परंतु या षटकामध्ये विकासला काय करायचे, जेवढे डॉट येतील तेवढे डॉट चेंडू टाकावे लागतील. परंतु दौलत तसा फलंदाज आपण पाहतोय सकाळपासून अगदी फॉर्म मध्ये आहे. चांगला फटका, तिथे मात्र पहा थोडीशी चुकी झाली, परंतु या चुकीचा फायदा दोन्ही फलंदाजांना घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तिथे पहा काहीतरी वेगळंच आपल्याला पाहायला मिळत आहे. जो क्षेत्ररक्षक ज्या बॉलकडे धावत पुढे चालला होता ना, तो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्वतःला सावरतोय, परंतु तिथे मात्र हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चष्मा पडला आणि तो देखील पडला. पाण्यामध्ये आपण पाहतो हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ही रबल बॉल क्रिकेट मधली मजा आहे मित्रांनो. कधी कुठे काय कळेल आपल्याला कळणार नाहीये, परंतु स्वतःला सावरा. अगदी ग्राउंड जर पाहिलं तर अगदी पूर्णपणे चिखल आहे, चिखल नसला तरी शेवळ आहे आणि तिथे पाय घसरताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा विकास सज्ज झालाय. विनायकच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना आपल्याला विनायक अजूनही एकही बॉल खेळला नाहीये. इथे मात्र चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल इथे होईल का? इथे मात्र झेल ठुपलाय. फलंदाज बाद 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 ओयूटी आउट. काय कॅच घेतलाय आजच्या दिवसातील, एकाने सोडला आणि दुसऱ्याने पकडला. अर्थातच रोशननं आपलं काम चांगलं केलंय, डाईव्ह मारलाय आणि कॅच पकडलाय आणि एक मोठा धक्का, मोठा हादरा विनायक शिंदे डगआउटच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि हे आपण पाहतोय आनंद आपल्याला पाहायला मिळाला, जिथे आपण पाहतोय
काय फलंदाजी करत होता विनायक. मी म्हटलं होतं विनायकला थांबावं लागेल, परंतु या पावसाळी क्रिकेट बॉल मध्ये काय मॅच घेतली आणि या कॅच मध्ये आपण जर पाहिला तर रोल निभावला रोशनने पाठीमागे. नवीन बॅटर योगेश आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला चेंडू आहे, परंतु तिथे मात्र तुतुमय झाले दोन्ही फलंदाजांमध्ये, दोन्ही बॅटरमध्ये. पाहतोय तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. संघाची धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र आता 4 धावा 1 गडी बाद. महत्वपूर्ण विकेट. विनायक शिंदे बॅक टू पोलिंग डगआउटच्या दिशेने. आता मात्र जिम्मेदारी जबाबदारी आणि हा खेळ घेऊन जावं लागेल, धावांपर्यंत पोहोचावं लागेल. दौलत शिंदे यांना त्यांना साथ देण्यासाठी आपण पाहतोय. योगेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये. विकास मात्र चांगली कामगिरी करतोय. विकास देखील आपला विकास करत असताना आपल्या टीम साठी चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र चांगला फटका समोरच्या दिशेला अटॅक केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? थ्रो देखील चांगला आलाय आणि धाव इथे मात्र एकच आपल्याला पाहायला मिळते. कौतुक केलं आहे समालोचन कक्षामध्ये. वलवण टीमचे 2 समर्थक आपल्या समोर लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत मोबाईल वरती आणि त्यांचा आनंद देखील अगदी द्विगुण पाहायला मिळतोय. जिथे आपण छोटेसे समर्थक पाहतोय. काय नाव तुझं? आणि विहान आणि प्रतीकला आपण पाहतोय. सो मॅच मध्ये कॅच घेतला त्यानंतर दोघांचा आनंद आधी या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला आणि जिथे आपण पाहतोय. चला 1 षटकांचा खेळ संपलाय. संघाचा धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती मात्र आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती. मी म्हटलं होतं छोटी जेवढी धावसंख्या आहे तेवढे कठीण आहे आणि कठीण काळात स्वतःला सांगा की संघर्ष अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. आता मात्र इथे काहीतरी चांगलं बारा चेंडू आणि धावा करायच्या त्या मात्र आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय 21 धावा करायच्या आहेत. लेजेंड खेळाडू वय वर्ष 45 आपण पाहतोय. महादेव गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजांनी सकाळपासून अगदी चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु या मॅच मध्ये आता पाऊस थांबलाय, परंतु धावांचा वेग देखील थांबलाय. परंतु इथे मात्र गोलंदाजी दारदार महादेवच्या माध्यमातून टाकली जाईल का? विनायक शिंदे याला थांबवलंय, परंतु इथे मात्र दौलत शिंदे कशा पद्धतीची फलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू इथे मात्र पहा चांगला चेंडू. आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. थोडंसं संकटात आहे, परंतु या संकटामध्ये तुम्हाला वाटा शोधाव्या लागतील. या वाटा शोधत असताना एखादा मोठा फटका षटकार चौकार आला की नक्कीच तिथे तुम्हाला कॉन्फिडन्स पाहायला मिळेल. आता मात्र बॅटची लिडिंग आहे. चेंडू पाठीमागे सिंगल स्वरूपात सिंगल धाव 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता पाहायला तर चेंडू शिल्लक बॅलन्स राहिले ते 10 चेंडू मध्ये 20 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. महादेव या ठिकाणी पाहिलं तर चांगली गोलंदाजी फुलातून टाकताना ऑप्शनच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आता देखील हा चेंडू चांगला या ठिकाणी पहा बीट केलाय आणि दौलतला या ठिकाणी थांबवलाय. काय गोलंदाजी टाकतोय या ठिकाणी महादेव. ओल्ड इज गोल्ड, सोनं ते सोनं खणखणीत नाना महादेव वलवण टीम कडून अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जिथे यंग स्टार गोलंदाज आपण पाहिलं, लेजेंड गोलंदाज पाहायला, परंतु जो अनुभव आहे ना तो मात्र या ठिकाणी महादेवच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दौलतला आता थांबून चालणार नाहीये, अटॅक करावा लागेल. इथे मात्र पहा चांगला फटका आहे. चेंडू जाईल सीमारेषेकडे. तिथे मात्र पहा कॅच विन द मॅच, पकडो कॅच जितो मॅच. आणि इथे मात्र पहा विनय आणि प्रणय आनंद साजरा करत असताना आपण पाहतोय. अगदी समालोचन कक्षामध्ये जर पाहिलं तर अगदी आनंद घेताना हे दोन्ही उगवते सितारे, पुढचं भविष्य आपल्याला वलवण टीमचं अगदी इथे आनंद घेताना दोन्ही हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. असं हे देखील मॅच पाहण्यासाठी आलायत, परंतु मॅच मोबाईल वरती पाहत आहेत. कॅच टिपल्यानंतर त्यांचा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. तिथे मात्र आता थांबणार नाही. चेंडू निघून जाईल का? सीमारेषेकडे तिथे मिळतील त्या 4 आल्या प्रहार. आणि इथे
प्रवीणच्या बॅट मधून चांगला फटका, चौकार. आता मात्र विनय आणि प्रणय थोडेसे नाराज आहेत कारण की चौकार आलाय. तोंडावरती स्माइल होती कुठेतरी आपण पाहिलं. विनय आणि प्रणय शीट यार म्हणताना पाहायला मिळतात आणि चौकार आल्यानंतर थोडस या ठिकाणी नाराज आहेत, परंतु चालेल, हरकत नाहीये. कधी तेरी तर कधी मेरी. इथे मात्र आला चौकार ठोकलाय प्रवीणच्या बॅट मधून. महादेव यांच्यावरती अटॅक पाहायला मिळालाय. अख्खो टप्प्याचा चेंडू, बॅटची लेडगेज घेऊन चेंडू पाठीमागे जाईल, तिथे सिंगल धाव. षटक क्रमांक दुसरं संपले. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाच्या धावा झाल्यात त्या धाव फलकावरती 11 धावा, 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 15 धावांची, 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6-15चं समीकरण आहे. हे समीकरण पावसाळ्यामध्ये कोण सोडवणार? कारण की हे समीकरण सोडवत असताना आतापर्यंत हे 2 पावलं पुढे दोन्ही टीम आलेत, परंतु हे मोठं गणित आहे. हे गणित आहे ते मात्र थेट फायनल मध्ये जाणार आणि इथे मात्र हे गणित जो सोडवेल ना तो अगदी फायनल मध्ये दाखल होईल. आणि श्रेयस स्पोर्ट च्या माध्यमातून ही रबल बॉलची स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये हे फायनलचं तिकीट आता मात्र कोण बुक करेल? 6 चेंडू 15 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर स्वतः रोशन पाहायला मिळतील, कारण की रोशनला देखील आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलं नाहीये. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं जो गोलंदाजी टाकत होता, खराब गोलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वलवन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. रोशन आलाय पहिलं षटक त्यांच्या माध्यमातून. इथे मात्र चांगला फटका लेग साईडला कडवला, तिथे मात्र चेंडू जाईल पाठीमागे, सिंगल आली आहे आणि सिंगलच्या स्वरूपात 1 धाव मात्र धाव फलकावरती पाहायला मिळते. 4 चेंडू 14 धावा, 14 धावा 4 चेंडू. आता मात्र काय घडेल? सॉरी 5 चेंडू 14 धावा, 5 चेंडू 14 धावा. योगेश याला आता मात्र अटॅक करावा लागेल, कारण की तिथे चौकार षटकारांची भाषा बोलावं लागेल. आता मात्र हातामध्ये हँड ग्लोव्स घातलेत, आता ऐकणार नाहीये. ठोकाठोकी करावी लागेल, रोकटोक उत्तर द्यावं लागेल. समोर गोलंदाज रोशनला पाहतोय. अख्खो टप्प्याचा चेंडू, इथे मात्र पहा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय आणि एकच सिंगल, त्याच्यापेक्षा काही पाहायला मिळणार नाहीये. प्रवीण आहे, प्रवीणकडे क्षमता आहे. प्रवीणच्या बॅट मधून एक जरूर चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. 4 चेंडू 13 धावा. 1 षटकार आला तर मॅच नक्कीच गणित पुन्हा एकदा पाहायला मिळेल, परंतु तिथे आपण पाहतोय अख्खो टप्प्याचा चेंडू, चांगली गोलंदाजी या ठिकाणी रोशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि डॉट चेंडूची सांगता 3 चेंडू आता धावा करायच्या आहेत, त्या मात्र 13 धावा. 3-13 आणि कोणाच्या वाजणार 12, कारण की दोन्ही मॅच जिंकल्यानंतर तिसऱ्या सेमीफायनल मध्ये खेळताना आपण दोन्ही टीम पाहतोय. 3-13 या ठिकाणी आपण पाहतोय विनय आणि प्रणय अगदी सांगतात की आम्हीच मॅच जिंकणार आहे. भवितव्य नक्कीच भविष्य सांगतायत, परंतु 3 चेंडूंचा खेळ अजूनही अद्याप शिल्लक आहे. एखादा मोठा ब्लास्ट खेचला तर कदाचित या मॅच मध्ये रंगतदार पाहायला मिळेल. क्षमता आहे या ठिकाणी प्रवीणकडे. प्रवीणने 1 चौकार जरूर मारलाय, पण हिरो बनण्याची संधी आहे प्रवीणला या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाठीमागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये पहा, मॅच मध्ये पुन्हा एकदा युटर्न पाहायला मिळत आहे. आता मात्र 3 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 12. 11 धावा, सॉरी 11 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू 11 धावा. एक मोठा प्लाट फटका जर पाहायला मिळाला या बॉल वरती. इथे मात्र चांगला फटका आहे, ग्राउंड शॉट खेळला, 1 सिंगल आले. दुसरीचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. थ्रो आहे खराब, तो क्या करेंगे अशोक शराफ, हा डायलॉग नेहमी ऐकतो आमचे साथी समालोचक. आणि नो बॉल, एक शॉट आहे का? फेकी
थ्रो बॉलर 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. आताच्या धावा धावून काढलेल्या किती असणार आहेत? 3 धावा, नो बॉलची 1 आणि पॅनल्टीच्या 2, टोटल 5. ओके, 5 कशा झालेले? 3 काढले पळून 2 पॅनल्टी आणि नो बॉलची आता मात्र मॅच मध्ये काय पाहायला मिळतंय? मुख्य क्षणाला इथे वादाच्या बोऱ्यामध्ये, वादाच्या वेठ्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज सापडलाय आणि येथे मात्र आता पाहतोय नो बॉल. फ्री हिटची संधी, धावा करायच्या त्या आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू 6 धावा आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज प्रवीण. मग तेच मी सांगत होतो तुम्हाला, 6 धावा आल्यात, 5 धावा करायच्या आहेत. आता मात्र 3 धावा धावून काढल्यात, 1 नो बॉलची 4 आणि 2 पॅनल्टीच्या. टोटल धावा आल्यात 6. आता मात्र 5 धावा करायच्या, 3 चेंडू. थोडस प्रेक्षक नाराज झालेत आमचे विनय पण आहे, परंतु त्यांचा कॉन्फिडन्स अजूनही सांगतोय अजूनही मॅच आम्ही हरणार नाहीये, अजून या मॅच मध्ये आम्ही जिंकणार असं त्यांचं भविष्य आपण पाहतोय. परंतु हरकत नाहीये, इथे मात्र 3 चेंडू 5 धावा समीकरण आपण पाहतोय. टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे. इथे काय घडतंय? चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडल्यानंतर सिंगल आले, डबलचा प्रयत्न तिसरी घेण्यात येईल का? परंतु इथे मात्र पहा 3 धावा कंप्लीट आणि इथे मात्र पाठीमागे 1, टोटल 4 धावा आलात. आता मात्र मॅच इथे रप्प्यान टप्प्याला मिळते आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मॅच होती कुठे, मॅच आली कुठे आणि मॅच संपते कुठे हे देखील पाहूयात. कारण की तिथे वलवण टीमने 1 चुकी केली आहे आणि चुकीचा भुर्दंड पाहायला मिळाला, थ्रो गोलंदाज पाहायला मिळाला आणि वलवण टीमला इथे मात्र थोडस चुकी करताना पाहायला मिळाला. 2 चेंडू धावा करायच्या त्या 1 प्रवीणच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळाला. आजच्या मॅच मध्ये मी म्हणेन जी मॅच हातामध्ये होते ती कुठेतरी सोडली आहे आणि येथे मात्र सावरे टीम आता मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल का पाहायला मिळेल. परंतु आता या मॅच मध्ये 2 चेंडू 1 धाव, 2 चेंडू हे समीकरण पाहायला मिळेल. एखादा चेंडू जर का दाट आला ना तर या मॅच मध्ये रोमांचक मॅच नक्कीच पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण अगदी जवळ घेतलंय, जवळ घेतल्यानंतर हा चेंडू आता कशा पद्धतीचा हाताळला जाईल. पण तो हा चेंडू खराब, तो क्या करेंगे अशोक शराब हा डायलॉग आम्ही नेहमी ऐकतो, तो मात्र उमेश सरांच्या वाणीतून हा चेंडू देखील खराब पाहायला मिळाला आणि इथे मात्र या ठिकाणी सावरे टीम विजयी झाला. हार्डलक मी म्हणेन वलवण टीम आणि या ठिकाणी अगदी सावरे टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. दोन्ही संघाचे संघ नायक आपण लगेच या टॉस साठी दोन्ही टीम चला लगेच या, सावरे टीम आणि टीम अंबावडे लगेच या टॉस साठी. चला